तर नमस्कार मित्रो, माझं नाव प्रथमेश जगताप. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की कुठल्या कुठल्या स्ट्रीम्स आहेत 10वी नंतर अभ्यासक्रमासाठी. तर या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार ह्युमॅनिटीजबद्दल. सर्वप्रथम कुडोस टू यू गाईज इफ यू आर कन्सिडरिंग ह्युमॅनिटीज ॲज अ स्ट्रीम. त्यामध्ये तुम्ही बिफोर टेकिंग अप दिस कोर्स देर आर सम थिंग्स यू शुड नो. जसं की कुठलीही स्ट्रीम हे इझी नसते. की तुम्हाला कोणी जर म्हटलं की ह्युमॅनिटीज तुम्ही घेतलं आहे तर खूप सोपं आहे, तसं नाही आहे. तुम्हाला खूप व्हास्ट प्रकारचं वाचन आणि त्या बद्दल असं तुम्ही उघडून पिल्यासारखं ते वाचन तुम्हाला करावं लागेल. आणि हे करताना तुमचं त्यामध्ये अंडरस्टँडिंग पण पाहिजे आणि त्याबद्दलचं तुम्हाला डेडिकेशन पण पाहिजे. तर तुम्ही ही स्ट्रीम चूज करायच्या अगोदर तुम्ही हे डिसाईड करायला पाहिजे की ह्यामध्ये तुमचं फ्युचर आहे का, की ह्या स्ट्रीम घेतल्यानंतर तुम्हाला तुमचं करिअर घडवण्यामध्ये कशी मदत होईल आणि हे तुम्हाला पुढे मागे कामी येईल का. ऑफकोर्स तुम्ही आता ह्युमॅनिटीज हा विषय घेतला आहे म्हणजे तुम्ही एक चांगल्या प्रकारचं व्यक्ती म्हणून घडून येणारच आहे. कारण ह्युमॅनिटी हा अभ्यास हा मानवी संस्कृतीबद्दलचा अभ्यास आहे. आणि आता ह्यामधला एक फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर विषय जर द्यायचा झाला की इकॉनॉमिक्स जर विषय घेतला तर इकॉनॉमिक्सबद्दल सर्वप्रथम तुम्हाला ते त्याबद्दलचं तुम्ही नॉलेज हे ग्रास्प केलंच पाहिजे. ईच अँड एव्हरी टॉपिक तुम्ही असा उघडून पिला पाहिजे. म्हणजे कसं असतं की तुम्ही जर खूप व्हास्ट रित्या अभ्यास जर केलेला असेल कुठल्या एखाद्या विषयाचा, तर तुम्हाला रीडिंग बिटवीन द लाईन्स हा विषय येतो की त्यामध्ये की तुम्ही खूप जर अभ्यास केलेला असेल की त्या ओळीचा अर्थ मधला दुसरा अर्थ पण तुम्हाला कळायला पाहिजे. ह्या गोष्टी पण असतात की जसं फॉर एक्झाम्पल हिस्ट्री आणि पॉलिटिकल सायन्स, त्यामध्ये तुम्हाला खूप जास्त वाचन लागते, भयंकर वाचन लागतं. तो वाचन तुम्हाला करावंच लागेल. की ह्या विषय असा नाही की तुम्ही लगेच समजा आता पेपर द्यायला जायचं आहे, 2-4 दिवस अगोदर अभ्यास करतो आणि हा पेपर निघून जाईल. ह्यामधला विषय नाही. तुम्हाला कंटिन्युअसली वाचन करत राहावं लागेल, तेव्हाच कुठे तुम्हाला हे ह्युमॅनिटीजमध्ये तुम्हाला काहीतरी प्रोग्रेस करता येईल. आणि आता ह्यामधलं तुम्ही आता पुढचं जर टॉपिक मला विचारायला गेले तर ह्युमॅनिटीजमध्ये सब्जेक्ट्स आहेत कंपल्सरी आणि ऑप्शनल. जर तुम्ही महाराष्ट्र स्टेट बोर्डचा विचार करायला गेले तर त्यामध्ये हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटिकल सायन्स आणि इंग्लिश हे कंपल्सरी विषय आहेत. पण त्यामध्ये तुम्हाला ऑप्शनलमध्ये बरेचसे सब्जेक्ट मिळतात, जसे की इकॉनॉमिक्स, सोशॉलॉजी, सायकोलॉजी, जिओग्राफी, मॅथ, होम सायन्स, फॅशन डिझाईन, फिजिकल एज्युकेशन, मास मीडिया कम्युनिकेशन, हॉस्पिटॅलिटी, लिगल स्टडीज आणि बऱ्याचशा अशा काही गोष्टी आहेत की ज्या तुम्ही ॲज अ प्रोफेशन म्हणून पुढे जाऊ शकता. सेम CBSE पॅटर्न जरी घेतलं, CBSE पॅटर्नमध्ये सुद्धा इंग्लिश आणि एक रिजनल लँग्वेज जे कोणती असेल, हिंदी असो, उर्दू असो, संस्कृत असो, मराठी असो, आणि अदर सब्जेक्टमध्ये हिस्ट्री, पॉलिटिकल सायन्स आणि जिओग्राफी हे कंपल्सरी विषय झाले. ऑप्शनलमध्ये तुमच्याकडे CBSE पॅटर्नमध्ये आहे सायकोलॉजी, सोशॉलॉजी, इकॉनॉमिक्स, फाईन आर्ट्स, मॅथ्स, फिजिकल एज्युकेशन, कम्प्युटर सायन्स आणि बरंचसं काही. सेम आहे ICSEसाठी. ICSEमध्ये सुद्धा सेम टॉपिक असतात, पण तुम्हाला रिजनल लँग्वेज हे सिलेक्ट करायची गरज नसते. आणि ह्युमॅनिटीजमध्ये समजा करिअर ऑप्शन आफ्टर 12 जर तुम्ही बघायला गेलात, समजा तुम्ही हिस्ट्रीमध्ये जर डिग्री कंप्लीट केली तर त्यामध्ये तुम्ही आर्किओलॉजिस्ट बनू शकता, सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये जाऊ शकता, म्युझियमॉलॉजीमध्ये जाऊ शकता,
टीचर बनू शकता, म्युझियम क्युरेटर बनू शकता, हिस्ट्री एक्सपर्ट बनू शकता, ॲक्टिव्हिस्ट बनू शकता किंवा आर्किविस्ट बनू शकता, हिस्टोरियन पण बनू शकता. ह्या हिस्ट्रीमधले विषय झाले की तुम्ही डिग्री कशात करू शकता. समजा जर तुम्ही पॉलिटिकल सायन्स जर घेतलं, पॉलिटिकल सायन्समध्ये तुम्ही पॉलिटिकल ॲनालिस्ट होऊ शकता, लेजिस्लेटिव्ह असिस्टंट होऊ शकता, पब्लिक रिलेशन स्पेशलिस्ट होऊ शकता, सोशल मीडिया मॅनेजर होऊ शकता, मार्केटिंग रिसर्च ॲनालिस्ट होऊ शकता, पॉलिटिकल कन्सल्टंटसुद्धा होऊ शकता. त्यामध्ये अजून इंग्लिश हा विषय आहे. इंग्लिशमध्ये जर तुम्हाला बघायला गेलं, डिजिटल कॉपीरायटर, टीचर, फॉरेन लँग्वेज एक्सपर्ट, लेक्सिकोग्राफर, जर्नलिस्ट, एडिटर, प्रूफ रीडर, ह्या असल्या गोष्टी आहे. जॉग्राफी जर हा विषय घेतला तुम्ही तर क्युरेटोग्राफर, सर्वेयर, ड्राफ्टर. आणि गव्हर्मेंट एम्प्लॉईमध्ये जर तुम्ही जॉग्राफीमध्ये जर बघायला गेले, क्लायमॅटॉलॉजिस्ट, मेटिओरॉलॉजिस्ट, GIS स्पेशलिस्ट आणि अर्बन रिजनल प्लॅनर, ह्या असल्या गोष्टी आहेत. सायकोलॉजी जर म्हणून तुम्ही विषय जर घेतला तर सायकोलॉजिस्टमध्ये सायकोलॉजिस्ट, सायकोथेरपिस्ट, सोशल वर्कर, काउन्सिलर, एज्युकेशनल सायकोलॉजिस्ट, HR, टीचर आणि रिसर्च रोलमध्ये सुद्धा तुम्ही जाऊ शकता. तर ह्या सगळ्या गोष्टी बाबी आहेत की ज्या तुम्ही ह्युमॅनिटीज ॲज अ करिअर पाथ चूज करताना घ्यायला पाहिजे. पण ह्युमॅनिटीज आणि आर्ट्स यामध्ये तुमची गफलत होऊ नये. ह्युमॅनिटीज हे एक मानव संस्कृतीचा अभ्यास आहे. त्यामध्ये तत्त्वज्ञान, इतिहास, साहित्य, भाषा, सांस्कृतिक अभ्यास या सगळ्या क्षेत्रांचा अभ्यास आहे. पण जर कला जर तुम्ही बघितलं, आर्ट्स जर बघितलं, हे आर्ट्स हे स्पेसिफिक टू एक सब्जेक्ट असतं. जसं की चित्रकला, शिल्पकला, संगीत, साहित्य, नाट्य ह्यासारख्या गोष्टी असतात. पण तुम्ही आता त्या गोष्टीचा सर्व अभ्यास करून, या बाबीचा विचार करून तुम्ही तुमचं करिअर पाथ चूज करायला पाहिजे. यामध्ये जर तुम्हाला काही अडचणी येत असतील तर नक्कीच तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मला तुमचे प्रश्न विचारू शकता. बाकी धन्यवाद.